राज्यात महिलांवरील अन्याय अत्याचारांच्या घटना वाढत असून पुण्यात देखील अशा घटना घडत आहे। त्यामुळे महिलांना सुरक्षा मिळाली पाहिजे, अशा घटना होता कामा नये। या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला शहर अध्यक्ष रुपाली चाकणकर, नगरसेविका प्रिया गदादे तसेच कार्यकर्ते उपस्थित होते। चेतन तुपे म्हणाले की राज्यात आणि केंद्रात भाजप सरकार येऊन 3 वर्षाचा कालावधी होत आला तरी देखील आज महिलांवर अन्याय अत्याचारांच्या घटना घडत आहेत। महिलांना सुरक्षित नाही, याविषयी सरकारने कडक पावले उचलण्याची गरज आहे। मुख्यमंत्र्यांकडे गृह खातं आहे, ते देखील काही कारवाई करताना दिसत नाही। त्यामुळे महिलांवरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी लवकरात लवकर योग्य ती पावले उचलण्याची गरज असून असे न झाल्यास भविष्यात तीव्र आंदोलन उभा केले जाईल, असा इशारा देखील त्यांनी दिला। आज आम्ही पालकमंत्र्यांकडून आणि पर्यायी मुख्यमंत्र्यांकडून आमच्या महिलांच्या सुरक्षितेची हमी मागतोय। पुणे हे विद्येचे माहेरघर आहे। राज्यभरातून अनेक मुली शिक्षणासाठी पुण्यात येतात, पण आत्ताची जर आकडेवारी पाहिली, 8 मार्चला आम्ही जागतिक महिला दिन साजरा केला। 8 मार्च ते आज 8 एप्रिल 1 महिन्याच्या कालावधीत प्रचंड प्रमाणात अत्याचारात वाढ झाली आहे, गुन्हेगारीत वाढ झाली आहे, बलात्काराच्या घटना वाढलेत। मला पालकमंत्र्यांना एक प्रश्न विचारायचा आहे। 8 मार्चला एक बडी ऍक्ट म्हणून चालू केलं, दामिनी स्क्वॉड आधीपासून कार्यरत आहे। आदरणीय दादा पालकमंत्री असताना चांगल्या पद्धतीने बीट मार्शल लागू केलं होतं आणि संपूर्ण पुणे शहरातल्या शाळांमध्ये, कॉलेजमध्ये हे बीट मार्शल कार्यरत होतं। पण मला आता हा प्रश्न विचारायचा आहे, पालकमंत्री आपण गाढ झोपेत आहात का? शाळेतल्या मुली अस्वस्थ आहेत, पालक अस्वस्थ आहेत, असुरक्षिततेचा प्रश्न नेहमी ऐरणीवरती येतो आणि दामिनी स्क्वॉड आता किती कार्यरत आहेत? बडी ऍप जे आहे ते किती पर्यंत लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे? मागणी काय आहे? पालकमंत्री असतील का सीएम असतील? आमची मागणी आहे की आता जो अत्याचाराच्या घटनेत वाढ होते, एका आमदार कन्येवरती हल्ला झाला म्हणून पत्रकार परिषद घेतली म्हणजे काम होत नाही। खऱ्या अर्थाने यंत्रणा, सुरक्षेची यंत्रणा या ठिकाणी राबवली गेली पाहिजे। आमची मागणी आहे की पालकमंत्र्यांनी प्रत्येक शाळांमध्ये, कॉलेजच्या ठिकाणी, विद्यालय ज्या ठिकाणी मुलींच्या जास्त प्रमाणात वावर आहे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची यंत्रणा कार्यरत करावी आणि जास्तीत जास्त प्रमाणात दामिनी स्क्वॉड, बीट मार्शल हे पुणे शहरात लागू झाले पाहिजे।